पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आत्ता थोड्या वेळ आधी मी लाईव्ह घेतली होती आणि त्यामध्ये बोलता बोलता एकदम इमोशनल झाले होते। तर एक ताई म्हटल्या की ताई तुम्हाला मी नेहमी हॅपी बघितले आणि तुमच्यामुळेच मला मोटिवेशन मिळतं की मी यूट्यूबवरती कंटिन्यू करणार आहे। आणि तुम्ही असं निराश जर झाल्या तर कसं होईल, तर निराश होऊ नका आणि हॅपीली व्हिडिओज क्रिएट करा। तर म्हटलं की ठीक आहे, मी माझा हा अनुभव शेअर करेन तुमच्याशी की निराश झाल्यावर कसं वाटतं आणि निराश होऊन देखील पुन्हा आपण प्रयत्न कसे करायचे ह्यावरती आज आपण थोडंसंच बोलणार आहोत। बघा, माझ्या चॅनलच्या संदर्भात थोडंसं सांगते। तर खूपच निराश झाल्यासारखं वाटतंय, त्यामुळे काय बोलावं मलाही सुचत नाही आहे। कधी मी जास्त इमोशनल होत नाही, कधीतरी असं वाटतं आपण कसं एखाद्या क्षेत्रामध्ये मेहनत घेतो आणि एकदम मग पुढे जाण्याऐवजी जेव्हा मागेच येतो त्यावेळेस असं होत असतं। तर झालं असं की इतक्या मेहनतीने चॅनल वर्षभरात मॉनिटाईज केलं होतं आणि माझ्याच चुकीमुळे झालं ती गोष्ट। त्यामध्ये यूट्यूबची काही चूक नाही आहे म्हणायची किंवा कोणाची काही चूक नाही, मीच व्यवस्थित माहिती न भरल्यामुळे माझं चॅनल डिसेबल्ड केलं होतं यूट्यूबने आणि प्रॉब्लेम झाला होता। तर तरी एका दादाकडून मी SP टेक मराठी या चॅनलचे दादा जे आहेत शुभम भाऊ, त्यांच्याकडून त्यांचे खरंच खूप मनापासून आभार की त्यांनी चॅनलचा प्रॉब्लेम लगेच सॉल्व करून दिला आणि मग YT स्टुडिओमध्ये सर्व काही दिसायला लागलं। म्हणजे डिसेबल्ड जेव्हा चॅनल करतं यूट्यूब तेव्हा सगळं थांबवतं एकदम। YT स्टुडिओमध्ये जे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते ते सगळं थांबवतं, तर ते थांबवली होती। गुगल पिन देखील आत्ता माझा आलेला आहे, पण चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे। चॅनलवर अगदी थोडेसेच घंटे कंप्लीट करायचे बाकी राहिलेले आहेत आणि आता वर्ष संपून गेलेलं आहे। जेव्हा वर्ष संपून जातं ना, 1 वर्षाचा कालावधी असतो आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी, 4000 घंटे कंप्लीट, आणि 1 वर्षात जर कंप्लीट नाही झालं तर मागच्या एका दिवसाचं जे वॉच टाईम आहे, तुम्ही ज्या मेहनतीने जेवढं मिळवलेलं आहे ते एका दिवसाचं वॉच टाईम घटत जात असतं प्रत्येक दिवशी। म्हणजे सांगते असं की आता 2026 चालू आहे ना, 2025मध्ये जेवढी काही तुम्ही मेहनत केलेली असेल त्या प्रत्येक दिवशी, कोण्या दिवशी पहिल्या दिवशी समजा तुम्ही 100 घंटे मिळवले असतील, दुसऱ्या दिवशी 200 घंटे, तिसऱ्या दिवशी 300 घंटे मिळवले असतील, चौथ्या दिवशी 400 घंटे, जसं 2026चा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असा पुढे जात जाईल। 2025चं जे 1 2 3 4 दिवसामध्ये पहिल्या ज्या दिवसामध्ये तुम्ही वॉच टाईम मिळवलेला आहे ते इथे पुढे काय होतं, घटत जातं। म्हणूनच हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही एका वर्षामध्ये वॉच टाईम कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे। 1 वर्षामध्ये वॉच टाईम कंप्लीट नाही झालं 4000 घंटे, तर जसं मला आता निराश झाल्यासारखं वाटते तसं तुम्हाला देखील हे वाटणार आहे आणि मी माझेच अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते। आज पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाणी आले आणि म्हणजे यूट्यूब संदर्भात म्हणाल तर, कारण की जास्त कुणाचा सपोर्ट नसताना देखील आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि आपल्याला मनामध्ये एक जिद्द बाळगतो की चला आपण करू शकतो आणि सक्सेसच्या एकदम जवळ येऊन सुद्धा जेव्हा असं आपल्याला आपलं यश आपल्याला दिसतंय की अगदी जवळ आलो होतं आपण यशाच्या, तरीसुद्धा आपल्याला ते मिळवता येत नाही आहे, ही भावना काय असते। जवळ आपण प्रयत्न करतो यश मिळवण्यासाठी, पण जसं कुणीतरी आपल्याला मागे खेचतंय या पद्धतीने आपण मागेच राहतोय, पुढे जाण्याचं जात नाही आहे पण मागेच राहतोय। ही भावना काय असते तीच मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते। खरंच खूप वेगळं वाटतं, वाईट वाटतं, डिमोटिवेट वाटतं आणि एक असं असतं की इथपर्यंत येऊन तुम्ही तुमचे प्रयत्नसुद्धा सोडू शकत नाही, यशाच्या जवळ येऊनसुद्धा तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू शकत नाही। खरंच तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल किंवा यूट्यूब चॅनलवरती काम करत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला फेस नक्की कराव्या लागणार आहेत की तुम्ही नेहमी डिमोटिवेट होत राहणार आहात, निराश होत राहणार आहात। बऱ्याच जणांना असं वाटतं, तुमच्या आजूबाजूला किंवा नातेवाईकांना असो किंवा तुम्हाला जवळचे जे ओळखतील त्या प्रत्येकाला असं वाटेल की किती छान यांचं लाईफ आहे, मस्त तयार व्हायचं आणि व्हिडिओज क्रिएट करायचे छान, आणि काय म्हणजे व्हिडिओज बनवणाऱ्यांची मेहनत दिसत नाही कोणाला। आता अजून तरी एवढं माहीत नाही आहे यूट्यूब चॅनलबद्दल बऱ्याच जणांना, त्यामुळे ह्या क्षेत्राला थोडंसं वेगळं आउटसाईडच असं हे समजतात, वेगळं काहीतरी समजतात किंवा काहीतरी असं हे समजतात। प्रत्येक गोष्टचं थोडंसं माहीत नसल्यामुळे
प्रत्येक क्षेत्राबद्दल प्रत्येकाला माहीत नसल्यामुळे असं होत असेल कदाचित. पण असो, ह्या सगळ्यामध्ये जाऊन म्हणजे सगळे कोण काय विचार करतंय, कोण हसतंय, कोण बोलतंय, कोण काय करतंय, ह्या सगळ्यांचा विचार करून किंवा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण कुठेतरी मेहनत करतो आणि त्यानंतर जाऊन सुद्धा आपण यश आपलं मिळवू शकत नाही. त्यानंतर आपल्या मनाला काय भावना वाटते ना, ती खरंच जेव्हा तुमच्या चॅनलवरती अशा काही गोष्टी व्हायला लागतील तेव्हा तुम्हाला त्या फील होतील. तर मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करते की जर तुम्ही तुमचे 4000 घंटे चॅनलचे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहात तर ते वर्षभरामध्येच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. आणि जर वर्षभरात कंप्लीट नाही झाले तर तुमचा प्रत्येक एक दिवसाचा वॉच टाईम घटत जाणार आहे. समजा जर पहिल्या दिवशी तुम्ही 2000 घंटे कंप्लीट केले असतील आणि म्हणजे 2025 म्हणजे 2000 घंटे पहिल्याच दिवशी तुम्हाला मिळाले असतील आणि 2026च्या पहिल्या दिवशी तुमचे त्या पहिल्या दिवसचे 2000 घंटे पूर्णपणे कटून जातात. म्हणजे किती जास्त मेहनत, डबल पुन्हा मेहनत करावी लागते. एक ताई होती, त्यांचं असंच मी बघितलं होतं की त्या म्हटल्या होत्या की माझे अगदी 4000 घंटे कंप्लीट आले होते आणि माझं वर्ष संपलं आणि वर्ष संपल्यामुळे प्रत्येक दिवसाचं माझं मागचं दिवसाचं कटत गेलं आणि अक्षरशः मला दुसऱ्या वर्षाचे पुन्हा 6 ते 7 महिने लागले चॅनलचं वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी. म्हणजे विचार करा, 4000 घंटे कंप्लीट होत आले होते, चॅनल हाफ मॉनिटाईज होऊन सुद्धा त्यांना पुन्हा 6 महिने पुढचे लागलेले होते. म्हणजे ह्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या असं नाही आहे, बऱ्याच जणांसोबत अशा गोष्टी होतात. कदाचित तुमच्याही सोबत त्या होऊ शकतात. कारण की आपल्याला वाटेल आपण मेहनत पण करतोय, तुम्ही पण मेहनत करताय, मी पण मेहनत केलेली आहे, प्रत्येकजण मेहनत करते, पण कधी शक्य होत नाही ना वर्षभरात कंप्लीट करणं. मग ठीक आहे, वर्षभरात जर कंप्लीट करणं नाहीच झालं, शक्य नाहीच झालं तर निराश होणं साहजिक आहे, डोळ्यात पाणी येणं साहजिक आहे, तुम्हाला वाईट वाटणं हे सगळ्या गोष्टी साहजिक आहे. पण तरीसुद्धा तुम्ही मेहनत सोडू नये, हेच माझं म्हणणं आहे. कारण की का आपण यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, त्यामागचा उद्देश काय आहे, हे सर्व गोष्टी आपल्यालाच माहीत असतात. मग त्या गोष्टी पुन्हा एकदा आठवा की तुम्ही का यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, तुम्ही का मेहनत घेताय, तुम्ही कशासाठी चालू केलं आहे, तुम्हाला यातून काय बेनिफिट मिळतं आहे, काय फक्त पैसे हाच तुमचा हे आहे का, गोल आहे का, पैसे मिळत आहेत म्हणूनच तुम्ही करताय, की दुसरं तुम्हाला यातून काय हे मिळतं आहे किंवा दुसरं काय असं. तर मला तरी असं वाटतं की बऱ्याच गोष्टी माझ्यामध्ये सुधारणा झालेली आहे यूट्यूब चॅनलमुळे, बरीच इम्प्रूव्हमेंट जी आहे ती झालेली आहे. फक्त यशाच्या एवढे जवळ येऊन आपण ते यश मिळवू शकत नाही, ही भावना थोडंसं मनाला दुखवत होती म्हणून हा व्हिडिओ बनवला. तर ह्या गोष्टी तुमच्याही सोबत होऊ शकतात. जरी वर्षभरात वॉच टाईम कंप्लीट नाही झालं तरीही निराश जरी झालात तरीसुद्धा प्रयत्न सोडू नका. नक्कीच ह्या वर्षी तुमचं कंप्लीट नाही झालं तरी आता हे जे 2026 चालू झालेलं आहे, यावर्षी पुन्हा डबल मेहनत करावी लागेल एवढंच. आणि मेहनत करायला काय हरकत आहे, प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणायचं आणि आपले प्रयत्न चालू ठेवायचे. YT स्टुडिओमध्ये प्रत्येक दिवशी जरी वॉच टाईम घटत असला तरी जर तुम्ही आजच्या दिवशी आणि 2026मध्ये तुमचा 2025मधले घंटे जरी कमी होत असले तरी 2026मध्ये तुम्हाला पुन्हा मेहनत करत राहायची आहे. जेणेकरून जरी मागचे पूर्ण घंटे जरी डिलीट झाले, पूर्ण घंटे जरी घटले तरी 2026चे घंटे तर घटणार नाहीच आहे ना. त्यामुळे यावर्षी पुन्हा त्याच जोमाने मेहनत करायची आहे. पुन्हा ठीक आहे असं समजायचं की नाही झालं आपल्याच्यानं, यावर्षी आपण करू, कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू, थोडंसं प्रयत्न बदलूया, आपण अजून काहीतरी जास्त मेहनत करूया, पण करण्याचा प्रयत्न करूया असं म्हणायचं. आणि लाईव्ह स्ट्रीमिंग घेत राहायची. खरं तर लाईव्ह स्ट्रीमिंग घेणं वाटतं तितकं सोपं नाही आहे, पण ठीक आहे, आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे त्यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंग कंपल्सरी आहे. मग पहिल्या वर्षी तुम्ही फक्त लाईव्ह स्ट्रीमिंग घेतली असेल तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला लॉंग व्हिडिओ पण टाकायला सुरुवात करायची आहे. तर मी आता तीच गोष्ट करत आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग पण घेत आहे आणि लॉंग व्हिडिओसुद्धा टाकायला सुरुवात करत आहे. तर थोडंसं निराश झाले होते. कदाचित तुम्हालाही कधी हा क्षण अनुभवायला मिळावा नाही अशी मी हे करते की मिळू तर नाही, तुमचं वर्षभरातच चॅनलचं मॉनिटायझेशनचं प्रोसेस कंप्लीट होऊ देत. कोणासमोर ही परिस्थिती नको यायला की कोणाला हा क्षण नकोच अनुभवायला, पण जरी तुम्हाला अनुभवायला मिळाला हा क्षण तरीसुद्धा डिमोटिवेट होऊ नका. जरी मागच्या वर्षीचे घंटे घटत गेले असले तरी यावर्षीचे पुन्हा काउंट होणार आहेत असं मनाशी एक घट्ट बांधा आणि पुन्हा मेहनत करा. आणि यूट्यूब हे असं क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहेच.
100% तुम्हाला इथे सक्सेस मिळते म्हणजे मिळतेच. फक्त किती वेळ लागेल याची काही गॅरंटी नसते. कोणाला कमी वेळामध्ये मिळते तर कोणाला जास्त वेळ लागतो. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद. आणि बऱ्याच जणांनी लाईव्हमध्ये असं सांगितलं की नका निराश होऊ, नका निराश होऊ, 100% तुमचं कंप्लीट होईल. तर तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल अगदी अगदी मनापासून धन्यवाद. खरंच तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळेच चॅनल जे आहे ते मॉनिटायझेशनपर्यंत आलेलं आहे. माझं गुगल पिन देखील आलेलं आहे, काही विषय नाही. डॉलर्स पण कंप्लीट होत आहेत. आता थोडंसंच आहे, 130 घंटे काय आहेत कंप्लीट करायचे, तेही कंप्लीट होऊन जातील. आणि लवकरच माझं चॅनल पूर्णपणे मॉनिटाईज झालेला आहे. ह्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. आणि अजिबात मी माझे प्रयत्न थांबवणार नाही आहे आणि तुम्हीसुद्धा थांबवायचे नाही आहेत. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.